PCOS पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम याची महत्त्वाची लक्षणं म्हणजे वाढत चाललेलं वजन आणि चेहऱ्यावर सतत येणारे मूग किंवा पिंपल्स. पण याकरिता केवळ डाएट करून उपयोगाचा आहे का? तर निश्चितपणे नाही. PCOSमध्ये 3 महत्त्वाचे बदल शरीरामध्ये घडत असतात. नंबर 1 म्हणजे इन्सुलिन रेजिस्टन्स. यामुळे शरीर व्यवस्थितरित्या साखर वापरू शकत नाही आणि याच्यामुळे आपल्या पोटावरची जी चरबी आहे, बेली फॅट जे आहे ते वाढायला सुरुवात होते. दुसरं म्हणजे अँड्रोजन एक्सेस. यामुळे चेहऱ्यावरील अनावश्यक लव वाढते, सतत चेहऱ्यावर मुरूम येतात किंवा पिंपल्स येतात. आणि तिसरं महत्त्वाची बदल जो होतो PCOSमध्ये आपल्या शरीरामध्ये तो म्हणजे लो ग्रेड इन्फ्लामेशन. यामुळे तुमचे पिरियड्स इरेग्युलर होतात, पिरियड्स डिलेड होतात, उशिरा येतात आणि निश्चितपणे अशा महिलांना मूड स्विंगसारखे त्रास जाणवू शकतात. तर होमिओपॅथी या 3 महत्त्वाच्या बदल जे आहेत शरीरामध्ये होणारे ते दूर करते किंवा त्याचं जे मूळ कारण आहे ते दूर करायला होमिओपॅथिक औषधं मदत करते. म्हणजेच काय, इन्सुलिन रेजिस्टन्स दूर करायला होमिओपॅथिक औषधं मदत करतात, तुमच्यामध्ये हार्मोनल बॅलन्स आणण्यासाठी होमिओपॅथिक औषधं मदत करतात आणि तुमच्यातील इन्फ्लामेशन होमिओपॅथिक औषधांमुळे दूर होते. नंबर 1 औषध जे आहे बेस्ट फॉर PCOS ते म्हणजे CPF 200. जर तुमच्यामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स असेल, ॲक्नी असेल, मेंटल इरिटेबिलिटी असेल. दुसरं औषध म्हणजे कॅल्केरिया काप 30. जर सडन वेट गेन असेल, शुगर क्रेविंग्स असतील तर कॅल्केरिया काप इज व्हेरी बेस्ट मेडिसिन. पल्सिटीला 30. तुमच्यामध्ये पिरियड्स जर उशिरा येत असतील, डिलेड होत असतील, मूड स्विंग्स पाहायला मिळत असतील तर पल्सिटीला हे अतिशय उत्तम औषध आहे. थुजा 200 बेस्ट रेमेडी फॉर इन्सुलिन रेजिस्टंट PCOS आणि ज्यांच्यामध्ये सतत येणारे मूग, क्रोनिक पिंपल्स म्हणजे बिलकुल हटत नाही अशा परिस्थितीमध्ये थुजा 200 हे एक उत्तम औषध आहे. लायकोपोडियम 200 अशा व्यक्ती ज्यांच्यामध्ये गॅसेस, ब्लोटिंग, इंडायजेशन, शुगर स्पाइक्स पाहायला मिळतात अलॉंग विथ PCOS तर अशा महिलांना तुम्ही लायकोपोडियम 200 हे मेडिसिन देऊ शकता. याचबरोबर तुम्हाला तुमच्या खाण्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण हे निश्चितपणे कमी करायचं आहे आणि दररोज 30 मिनिटे चालण्याचा व्यायाम तुम्हाला करायचा आहे आणि होमिओपॅथिक औषधांचा वापर दूर करायचा आहे जेणेकरून PCOSपासून तुम्हाला मुक्ती मिळेल. थँक्यू.